करायचं होतं काहीतरी, झालं काहीतरी, काहीतरी झाकपैकी झालं म्हणून मीच म्हणत आहे मला. पण मी तुम्हाला सांगते ना काय झालं ते सांगते. शंकरपाळे बनवायचे होते बाबाला. माझ्या हातचे लास्ट टाईमचे शंकरपाळे खूप आवडले. तर मी शंकरपाळे बनवण्याच्या चक्करमध्ये जास्त मोहन टाकलं, ते पिघळले पूर्ण तेलामध्ये. मग त्याचं काय करावं, मग त्याला तुपात भाजलं आणि त्याचे केले लाडू. पण ते लाडू काही आमच्या घरच्या लोकांना समजे नाही. मी म्हटलं हा जुगाड आहे, पण भांड्याचा पसार एवढा झाला होता आणि त्यासोबत मला संध्याकाळी गावाला पण जायचं होतं. तरी पण मग हे सगळं म्हटलं आता एक्सेसिव्ह उरलं आहे तर हे गाईला लावून देण्याचाच फायदा आहे, याचा काही फायदा नव्हता होणार, कारण की हे सगळं पिघळून असं होत होतं. त्यासोबत एवढे भांडे पाहून तेवढा चक्कर येत होता, कारण की संध्याकाळी निघायचं पण होतं, पॅकिंग पण व्हायची होती. म्हटलं जाऊ दे, आपल्या आईबाबाला आवडले पाहिजे म्हणजे झालं हे लाडू. पण मला माहिती होतं खोटकाड्या माणूस खोट काढणारच आहे. शेवटीला आले, नंतर गाडी काढली आणि धुवायची होती. पाईप घेतला आणि गाडी धुवायचं काम माझ्यावर होतं. आमचे सगळे चिल्ले पाल्ले सगळे अंदर बसलेले होते आणि गाडी धुवून राहिली आहे मी. वा, वो स्त्री है वो कुछ भी कर सकती है, अशा टाईपचा डायलॉग मला आईला विचारलं बघा. पदाळा बसला आमचा शंकरपाळे करण्यासाठी आणि त्याच्यात टाकलं मोहन जास्त. तसं काही नाही झालं. सुमेध आणि अन्वीक्षानं आणि ऋषालीनं का केलं, अन्वीक्षाले पाडलं उबडं तिबडं. तर त्या चक्कर मध्ये नाही का मीनं मोहन जास्त टाकून दिलं, ते अति झालं. तर बाई त्यानं नाही का झालं, तो डालडा जास्त झाल्याच्यानं ते फुटले कायच्यात तेलात. मग का करू, तर मग त्याला चांगलं भाजलं आणि त्याची पिठ्ठी साखर टाकली, त्याचे लड्डू बनवले, तर हे झालं. तर तुम्ही म्हणता बरं झालं, पण काय होतं समजलं तुझे नाही. समजल्याच्या पलीकडचा शब्द काहीतरी बनवला तू ना. मैदा लड्डू आहे ते, लड्डू कुरकुरीत झाले ते, चांगले झाले म्हणा. असं करा, समजण्याच्या पलीकडे झाले काहीतरी. बाबाला खायला लावतो, बाबाला सांगणार नको. अशी दिसाली नाही का, हात लावला का असं वाटते का ते पाकच आहे बा साखरीचा, लय गोड झाले असं वाटते. पण खाल्लं तर जास्त गोड नाही आहे ते. पण नेमकं होय काय ते नाही समजत. नवीन पदार्थ आहे ज्याचं नाव शंकर लाडू आहे. नवीन इन्व्हेन्शन झाला माझ्या हातून, ज्याचं नाव शंकर लाडू आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.